स्मेल खूप मस्त येतो यार. माझ्या आजची चिंबोरी खाऊन तर बघ खरंच यार, तू खूप जेवण मस्त बनवतो. कुठून शिकली एवढं मस्त बनवायला? मी तू शिकले. एवढे जेवण बनव म्हणून तर मी लग्न केलं तुझ्याशी. हा, तुला कोणती कामवाली भेटत नव्हती ना. नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत चिंबोरीचा रस्सा. तर तुम्हाला मी दाखवतो. बघा, चिंबोरी आणलेल्या मी मार्केटमधनं. हे बघा केवढे मोठे मोठे चिंबोरे आहेत, बघू शकता तुम्ही. हे बघा केवढी चिंबोरी आहे. चला तर आता माझी बायको बघूया कसं चिंबोरीचा रस्सा बनवते, तुम्हाला दाखवतो या व्लॉग मध्ये. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपले खेकडे साफ करून झालेत. आता हे बघा बघ किती मोठा डांग आहे. तर आता आपण तृप्तीला विचारूया काय बनवते, तिची काय काय रेसिपी आहे. तर मित्रांनो, आता माझं तर काम झालेलं आहे. नांगे बिंगे मी माझ्या बायकोला तोडून दिलेत. तर आता बघूया ती पुढे काय करणार आहे त्याचं ते. तृप्ती, तर आता काय प्रोसेस आहे याची, कसं बनवणार आहे तुम्हाला सांग जरा. मी याचे जे नांगे आहेत ना त्याचं सगळं मिक्सर मध्ये वाटून रस्सा बनवणार आहे. ओके, दाखव किती नांगे घेतले त्याच्यामध्ये तू. हे बघ. हा, ओके ओके. आता आपले डांगे बघा वाटून झालेले आहेत पूर्ण. नाही झाले अजून, त्यात नाही थोडं झाले. पाणी टाकावं लागेल. ओके. आतापासूनच मला एवढी भूक लागली आहे बघून याला. बघ ना केवढे मोठे मोठे डांगे आहेत त्यांचे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता. बघा इथे एक इकडे आहेत आणि हे वाटण. हे काय काय टाकलं याच्यामध्ये तू? त्याच्यामध्ये खोबरं, कांदा, आलं, लसूण आणि मिरची. ओके, त्याची पेस्ट बनवली का? हा. ओके. आणि एक कांदा कांदा आणि लसूण आहे ठेचलेला. ओके. आणि हा चिंबोरीचे जे छोटे छोटे पाय असतात, हा, त्याचा तू असं दूध काढलंस. आणि ह्या सगळ्या स्वच्छ केलेल्या चिंबोऱ्या आणि ओके, आपली ओके. कोथिंबीर. ठीक आहे. तर चल आता मला पुढे दाखव कसं बनवणार आहेस. आता मी टोपामध्ये टाकत आहे ओके 2 पळी तेल. तेल आपल्या गरजेनुसार टाकावे. ओके. ठीक आहे. आता काय तेल करायचं? तेल तापेपर्यंत तापलं. थांबायचं, जरा तेल तापून ओके. घ्यायचं. मित्रांनो, आता इथं तेल तापलेलं आहे बघू शकता. त्याच्यात टाकलेलं लसूण आणि कांदा. कांद्याला थोडं लालसर होईपर्यंत परतवायचे. लसूण पण थोड्या तेलामध्ये शिजवायचं आहे. ओके. ठीक आहे. बघा इथे कांदा लाल झालेला आहे, लसूण पण लाल झालेलं आहे थोडं. आता त्याच्यात काय टाकते तू? आता ह्याच्यामध्ये गॅस बंद करायचा, नाहीतर मसाला करपण्याची शक्यता असते. ओके. तेलामध्येच मी आता मसाला टाकते. 2 चमचे. हा नलिनी काकूचा आगरी कोळी मसाला आम्ही आणलेला आहे. ओके. नलिनी काकू अलिबागचे, हा. नलिनी मुंबईकर. आणि ओके. त्याच्यातच मी हळद वगैरे टाकते ओके. आणि थोडं परतवून घेते. तुला कोणी शिकवलंय सगळं जेवण वगैरे बनवायला? मला काय, मला शिकवायची गरज नाही लागत. मी सगळं बघून बघून शिकते. तू खायचं काम कर. मला तर खायचंच काम असतं, मला थोडे दुसरं काय असतं. आता मी गॅस चालू करून नाही, अगोदर मी टाकत आहे. ती मला हात लावायला भीती वाटते. असं अख्खाच टाकायचं का, त्याला तोडायचं नाही? मी तो काही लोकांनी तोडून टाकतात, ओके. पण शक्यतो त्या चिंबोऱ्या तोडल्याबरोबर लगेच टाकायच्या, कारण त्याचं पाणी असं गळतं आणि मग त्याची चव जाते. अच्छा. तर मी आता सगळ्या चिंबोऱ्या लगेच तेलावर टाकलेल्या आहेत. तर मी गॅस ऑन करते. अरे बापरे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता. तुम्हाला जर तोडून टाकायचे असतील तर तुम्ही तोडून पण टाकू शकता, पण माझ्या नवऱ्याला तर तेच आवडतात. मला तर बाबा तुझ्या हातचं सगळंच आवडतं. आता हे सगळं परतून किती वेळेला ठेवायचं असं? हे आता 5 मिनिटं ठेवायचे पाणी टाकून. ओके. आता काय टाकते तू? आता मी तो बांगड्यांचं पाणी ह्याच्यात टाकत आहे. ओके. त्यात कसं पाणी वगैरे ऍड केलं होतं का फक्त त्याचंच पाणी? नाही नाही, फक्त त्याचंच पाणी आहे. ओके. गॅस मोठा करते.
आणि जरा 5 मिनिटं आपण या पाण्यामध्ये चिंबोऱ्यांना तरी येईपर्यंत शिजवून घेणार आहोत. चिंबोऱ्या कशा लगेच शिजतात, जास्त काही त्याला शिजण्याची गरज नाही लागत. पण 5 मिनिटं आपण शिजवून घेतोय, हे बघू शकता तुम्ही. आता त्याला कड आलेला आहे तृप्ती. आता काय करायचं पुढे? आता काय नाही, 5 मिनिटं त्याला उकळी आहे तसंच ठेवायचं. ओके. त्याला लाल होईपर्यंत ठेवायचं चिंबोऱ्या, असं ठेवून द्यायचा. गॅस थोडा मीडियम वर ठेवायचा. मित्रांनो 5 मिनिटं झालेली आहेत, आपण बघूया. बघा कसे लाल लाल झालेत चिंबोऱ्या. लाल लाल झाल्या म्हणजे त्या शिजल्या. दिसायला पण कलर वगैरे पण मस्त आलाय ना. मस्त. आता आता काय आपण टाकायचं त्याच्यामध्ये टाकतोय हे काय आहे? चिंचेचा कोळ. ओके. आता आपण टाकतोय चिंचेचा कोळ. त्याच्यानंतर आपण टाकतोय गाईज, जर तुम्हाला पातळ रस्सा पाहिजे असेल तर तुम्ही वाटण स्किप केलं तरी चालेल, पण माझ्या नवऱ्याला थोडा थिक रस्सा पाहिजे असतो, म्हणून आम्ही तुम्हाला मग स्टार्टिंगला सांगितलंच आहे ते वाटण कसं बनवायचं. ते वाटण मी टाकले, गरजेनुसार वाटण टाकायचं, जसं थिक पाहिजे तसं. वाटण हे लास्टला का टाकतात का तृप्ती? वाटण लास्ट का टाकतो? वाटण लास्टला टाकतात म्हणजे त्याचं टेस्ट येण्यासाठी आपण लास्टला टाकतो. ओके. आता मी स्मेल पण चांगला येतो त्याचा. आता मी त्याच्यावरच मीठ पण टाकत आहे आणि एकत्र सगळं मिक्स करेन. अंदाजप्रमाणे तुम्ही मीठ टाका, ठीक आहे. आणि आता हे सगळं ह्याच्यामध्ये परत आता ढाकण वगैरे ठेवायचं का त्याच्यावरती? हो. आता मी हे सगळं मिक्स करते, वाटण मीठ वगैरे टाकून. ठीक आहे, बघू शकता तुम्ही. आपला पातेला छोटा झालाय का खेकडे मोठे झाले? खेकडे मोठे झालेत, आपण ते कापून नाही टाकले ना, म्हणून पातेला बरोबर आहे. असू द्या, थोड्या वेळाने मी ते छोटे करेन पोटामध्ये माझ्या. हा, तुला त्याचे तर तू खायचंच काम कर फक्त. गाईज मी ह्याच्यात गरम मसाला टाकते थोडा, ऑप्शनल आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही टाकू शकता, नाही टाकला तरी चालेल. आणि सगळ्यात लास्टला माझी फेवरेट कोथिंबीर. लोक मला सांगतात घरात कोथिंबीरीचा झाडच लाव, कारण मला सगळ्या भाजीत नॉनव्हेज व्हेज मध्ये कोथिंबीर लागते. कोथिंबीरचा स्मेल पण चांगला येतो ना जेवणाला, खूप छान येतो. तर मी आता कोथिंबीर टाकते आणि प्रॉपर शिजवून ठेवते. आता मी वाटण टाकलेलं आहे, मी थोड्या वेळ 5 मिनिटं कमी गॅसवर थोडं शिजवेन. स्मेल खूप मस्त येतो यार. माझ्या आजची चिंबोरी खाऊन तर बघ, चालूच येतो. खूप जेवण मस्त बनवतो. कुठून शिकली एवढं मस्त बनवायला? मी शिकले. एवढे जेवण बनव म्हणून तर मी लग्न केलं तुझ्याशी. हा, तुला कोणती कामवाली भेटत नव्हती ना. आपण झालेत का चिंबोऱ्या तयार? या झाल्यात तुझ्या चिंबोऱ्या. वाव, आता तू त्याच्यावर मस्त लिंबू मार आणि मस्त खा. आता मी गॅस करते बंद. झालं आपल्या इथे. हो. ओके. तर गाई, इथे आपलं रेडी झालंय खेकड्याचा रस्सा. मी तुम्हाला खाऊन सांगतो कसं झालंय ते. एक नंबर गाईज. तर गाईज, कसा वाटला तुम्हाला आमचा रेसिपीचा व्लॉग? तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि परत येऊ पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.